नमस्कार, मी धनश्री. खूप दिवसांपासून विचार करत होते, गुरुवारची जी मी पूजा मांडते, त्याच्या मागं छानसं बॅकग्राऊंड असावं आणि पूजा झाल्यानंतर सुद्धा त्या बॅकग्राऊंडचा ॲज अ पेंटिंग म्हणून मला माझ्या घरामध्ये कुठेतरी उपयोग व्हावा. म्हणून मी एक छान जाडसं कार्डबोर्ड घेऊन आलेली आहे आणि विचार करते जी काही मी पेंटिंग काढेल, ती माझ्या घराच्या या भिंतीला जिथं मी हे छोटे-छोटे 2 पेंटिंग्स लावले आहेत, त्याच्याऐवजी लावेल. इन्स्पिरेशन म्हणून Pinterestच्या या फोटोचा थोडासा विचार केला मी आणि डायरेक्ट स्केच काढायला सुरुवात केली. एक झरोक्याची छानशी डिझाईन मी काढून घेतली आहे आणि विचार करते लोटसची डिझाईन आत काढावी की बाहेर काढावी. खूप वेळ विचार केल्यानंतर मी लोटस आतच काढायचे ठरवले. गेले काही दिवस तुम्ही बघत असाल, रांगोळी झालं, कुठली पेंटिंग झालं, मला या लोटसच्या डिझाईनचं ना फार वेळ लागलं होतं आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की नाही, मी हे लोटस कुठे ना कुठेतरी नक्की काढणार. तुम्हाला पण असं होतं का की जर एखादी डिझाईन खूप आवडली मनापासून, तर आपण सगळीकडे तीच डिझाईन काढायला सुरुवात करतो. मला तर असं खूपदा झालेलं आहे. एखादी डिझाईन किंवा एखादा कलर किंवा कलर कॉम्बिनेशन जर माझ्या डोक्यात बसलं ना, तर मी तेच रिपीट करत राहते दरवेळी. फायनली माझी लोटसची ही डिझाईन काढून झालेली आहे. आता मी या पेंटिंगला कलर करायला घेते. ज्यावेळेस तुम्हाला शेडिंग करायचे असतात ना, त्यावेळेस जो कोणता फेंट कलर आहे तो आधी देऊन घ्यायचा आणि त्यानंतर जो कोणता तुम्हाला डार्क कलर त्याच्यावर यूज करायचा आहे तो देऊन घ्यायचा. आता बघा किती सुंदर दिसतंय माझी ती पेटल. शेजारच्या वाटीमध्ये मी भरपूर प्रमाणात असा पिंक कलर करून ठेवलाय, कारण दरवेळी ही शेड पिंकची मला करता येईल असं होत नाही, त्यामुळे एकदमच मी बनवून ठेवलेली आहे ती शेड. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या कमळांना कलर करून झालेला आहे. आता मी जे कमळाचे देठ आणि कमळाची पानं आहेत ती देखील रंगवून घेणार आहे. तर कमळांच्या पानांना कसा कलर द्यायचा हाही थोडासा मी तुमच्याशी शेअर करते. खरं तर कलर शेडिंग झालं, कलर कॉम्बिनेशन झालं, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनी येतात. पण जर कुणीतरी थोडंसं गाईड करायला असेल ना, तर आपल्याला या गोष्टींमध्ये जास्त हेल्प पडते. आता पानांना सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे फेंट कलर करून घेतला आणि त्याच्यानंतर डार्क कलर केला. पण ते मिक्स करण्यासाठी फेंट आणि डार्क कलर हे दोन्ही मिक्स करून त्याला व्यवस्थित अशी शेडिंग करून घेतली. आता काही पानं मिटलेली आहेत, काही पानं उलटी उथळलेत. प्रत्येकाची शेडिंग ही थोडीशी वेगळी आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करता तितकं परफेक्ट तुम्ही या गोष्टींमध्ये होत जाता. मी स्कूलमध्ये असल्यापासूनच खूप पेंटिंग करायचे, त्यामुळं मला या गोष्टीची खूप प्रॅक्टिस आहे. तुम्ही जर नवीन करत असाल तर तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण याच्यामध्ये असं खूप काही अवघड नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिसनी म्हणा किंवा हळूहळू या गोष्टी करू शकता, शिकू शकता. आता बॅकग्राऊंडला मी येलो कलर द्यायचं ठरवलेलं आहे. तर पातळ छोटा 0 नंबरचा जो ब्रश असतो त्याने जे किचकट पार्ट आहेत, म्हणजे जे माझं बनवलेली डिझाईन आहे त्याच्या कडेकडेने मी आधी येलो कलर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या अशा ब्रशनी पूर्ण बॅकग्राऊंड येलो करून घेणार आहे. बॅकग्राऊंडला येलो कलर करून झालेला आहे. आता जो बाकीचा झरोका आहे तो मला लाकडाचा आहे असं दाखवायचं आहे, त्यामुळं मी त्याला चॉकलेटी कलर देणार आहे. आता माझ्याकडे मोठी स्केल नाही आहे, पण माझ्याकडे एक असा फळीचा तुकडा आहे, त्याने मी स्क्वेअर करून घेते आहे पूर्ण झरोक्यावर. स्क्वेअर करून झालेले आहे. आता याच्यामध्ये मी ऑफ व्हाईट कलर द्यायचा ठरवलेला आहे. ऑफ व्हाईट कलर करून झाल्यानंतर मी इथे चॉकलेटी कलरने अशा लाईन्स मारून घेणार आहे. आता चॉकलेटी कलरने लाईन्स मारून झाल्यात, पण तुम्ही बघू शकता की फिनिशिंग एवढी छान नाही दिसत आहे. त्यामुळे मी ब्लॅक कलरने आता पूर्ण माझ्या या पेंटिंगला बॉर्डर करून घेणार आहे. आपण लहानपणी नाही का पूर्ण चित्राला ब्लॅक कलरची बॉर्डर द्यायचो, तशीच बॉर्डर काहीशी आपण या चित्रालाही करणार आहे. तुम्ही पाहत असाल ब्लॅक स्केच पेननी बॉर्डर करताना मी कोणतीच लाईन ही स्ट्रेट मारत नाहीये. वरच्या साईडला निमुळती होतीये आणि खाली थोडीशी जाडसर अशी ही लाईन्स आहे.
ते तुमचं चित्र कसं आहे आणि तुम्हाला त्याच्या शॅडो कशा दाखवायच्या आहेत याच्यावर अवलंबून असतं की तुम्ही डार्क स्केच पेननी कशी बॉर्डर कराल. पूर्ण पाना फुलांना आता सुंदर अशी बॉर्डर करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती शार्प आणि किती त्याची फिनिशिंग सुंदर दिसते बॉर्डर केल्यानंतर. आता ज्या खालच्या ज्या लाईन्स होत्या त्याला मी ब्लॅक कलरची बॉर्डर करून घेतली, त्यामुळे त्या जास्त शार्प आणि छान दिसत आहेत. तसेच गोल्डन कलरनी मी थोडंसं हायलाईट केल्यात सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी माझं बॅकग्राऊंड देखील तयार झालं आणि तेच बॅकग्राऊंड मी ॲज अ पेंटिंग म्हणून माझ्या घरामध्ये कुठेही लावू शकते. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझी ही पेंटिंग खूप आवडली असेल. तुम्हाला यातनं नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही सजेशन असतील, काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करा. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.